मजेत आणि आनंदात असतील। आज सकाळपासून तुम्ही तयारी बघताय, अगदी सकाळी सकाळी तयारी चालू झाली आणि कशासाठी तर आम्ही चाललोय सगळ्या मैत्रिणी पहिल्यांदाच फिरायला बरं का। मैत्रिणी खरं तर मी जास्त कोणी फिरायला गेलेली नाही, आता आज चाललोय, बघूया काय धमाल मस्ती काय काय होणार आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। कारण आज आता खूप गडबडीत मी पटपट बोलते, तर आता खूप गडबड आहे, तर सगळा व्हिडिओ पुढे इथून कंटिन्यू पुढचा दाखवलेला आहे, आमची जर्नी सगळी दाखवलेली आहे आणि काय आम्ही प्रवासात मजा करणार आहे ना ठरवलं आता, पण तेवढं सगळं होतंय की नाही बघूया। कारण जी एक मैत्रिणी येणार होती तिचं एक कॅन्सल झाले, असं सगळं ऐन त्यावेळेस बघा सगळ्यांचं असंच असतं, आधी ठरतं आणि परत जायच्या वेळेस बरोबर कॅन्सल असतं, तर असं आमचं पण झालंय। तर तरी पण ठीक आहे, आता म्हणलं आपण ऐन त्यावेळेस कॅन्सल करायचं नाही, कारण 2 आठवडे झालं आपल्याला आमचं ठरतोय आणि सारखा कॅन्सल होतोय, त्याच्यामुळे मला आता काय पण झालं तर कॅन्सल करायचं नाही असं आम्ही ठरवलेलंच होतं आणि त्याप्रमाणे आम्ही निघालोय। आता बघूया मुलं काय काय मजा करून देतात आणि ते पण डिपेंड आहे। तर चला पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हे का कसं शरू चालू का, हाय का शरू, हाय। तर चला भेटूया, पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका। चला हो आले नाही झालं चेंज होय हळू चला। माऊ कुठे चालली, कुठे चाललं बाळा, हाय हाय तरी करा सगळेजण, व्लॉग चालू आहे व्लॉग। हाय चलो फिरायला चला। हे आमच्या ट्रिपची नाचणी बोंबाबोंब चालू आहे बघा। आता झाले काय दोघी तिघींचे ड्रेस घ्यायचे राहिलेले, आता ड्रेस घेण्यासाठी आले, वाजलेत 11:30 वाजलेले, अजून 11:30 पावणे 12 झालेले काहीतरी, आणि अजून ड्रेस खरेदी करायचे चालले। त्याच्यानंतर अजून लोकेशन फायनल झालेलं नाही कुठं जायचं, सातारच्या पुढचं लोकेशन कुठलं निघेल ते आता ते फायनल डिस्कशन होतात। मॅनेजमेंटची बात व्यवस्थित नव्हतं, 2 आठवडे झालं जायचं पण कुठे जायचं याचा पत्ता नाही आणि कुणाच्या कपड्यांची खरेदी नाही, हे सगळं आपलं चाललेलं आहे। अजून ह्याची खरेदी कधी उरकेल त्यानंतर आम्ही पुढचा टप्पा करणार, परत संध्याकाळी पण यांना लवकर यायचं आहे, मग फिरायचं कधी, हे सगळं बघा आता कसे फिरणार आहेत काय माहिती। खरेदी संपत नाही, बायकांची कुठं जाईल तिकडे माहिती नाही, एक टॉप घ्यायचं असलं तर त्याची 4 टॉप होते, तसं त्यांचं बघा खरेदी होते का बघा। ह्यांचं अजून फायनल चालू आहे का, ए घाईवाले आधी घेऊन चला पटापट। कुठलं नाही, आम्ही येणार नेक्स्ट वीक मध्ये, आम्हाला ह्याच्यापेक्षा चांगली ऑफर तुम्ही जेवढी द्याल ना तेवढं आम्ही घेऊन खरेदी करून। मध्ये यांच्यातलंच कोणी एकदम घेते का बघा, अजून जीन्स झाली का खरेदी, बार्गेनिंग केल्याशिवाय आम्हाला खरेदी केल्याशिवाय वाटत नाही। चला आता या शॉपमध्ये आमचं सगळं महिला मंडळ आलेलं होतं, ते म्हणजे शॉपिंग करण्यासाठी, आणि आमची गाडी इथे वेट करते आणि जाताना शॉपिंग करायची म्हणजे त्यासाठी खूप वेळ का होतं, पण तुम्हाला मी या दुकानाची विशेषता सांगते। हे कोरेगावमध्ये दुकान आहे आणि इतकं छान ऑफर्स चालू आहे तिथं, ऑफर्स पण आहेत आणि विथ तुम्हाला रिजनेबल रेटसोबतच तुम्हाला क्वालिटी पण छान दिली जाते, कपड्यांमध्ये व्हरायटी पण खूप काय काय आहे इथं, आणि त्याच्यामुळं आम्हाला पण नंतर येण्यापासून थांबवणार नाही आहे कोणी, कारण इतकं छान छान ऑफर बघून ना आता खूप गडबड होती, त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी शॉपिंग केली नाही, ज्यांना इमर्जन्सी होती म्हणजे ज्यांनी कपडे आणलेले होते त्या दोघी तिघींनी फक्त शॉपिंग केली, आणि त्यानंतर आम्ही ठरवले आता आम्ही नंतर एकदा या शॉपमध्ये नक्की शॉपिंगला येणार आहोत। कारण ऑफरच एवढ्या सुंदर त्यांनी दिलेले आहेत की तुम्हाला अशा ऑफर कुठेच मिळणार नाहीत, तर तुम्ही पण नक्की जवळपास असाल तर इथे नक्की शॉपिंग, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, बदला बदली इथं लिहिलंय काय की बदला बदली 12 दिवसानंतर। आता कशी तरी शॉपिंग उरकलेली आहे, तोपर्यंत 1 वाजलेला आहे आणि आता आमचं ठरलेलं लोकेशन ते म्हणजे कास पठारला जायचं, आणि कास पठार आमच्यापासून जास्त अंतरावर नाही आहे, त्यामुळे आम्ही ते लोकेशन चूज केलं, कारण ऑलरेडी आम्हाला निघायला खूप जास्त उशीर झाला होता आणि तिथं पण बघण्यासारखं तर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर खूप जास्त बघण्यासारखं असतं, कारण तिथं फुलं वगैरे आलेली असतात तोपर्यंत, पण आम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं ते म्हणजे आम्हाला धबधब्यामध्ये भिजायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही खास कास पठारला चाललेलो होतो।
खरंच सातारसारखं दुसरं निसर्गरम्य ठिकाण अजिबात नसेलच, कारण इतक्या जवळ आहे आमचे ते. आणि जिथून जाईल तिथं एवढे छोटे छोटे धबधबे लागतात ना की तुम्हाला ते बघायला थांबल्यावरचून तुम्हाला राहणारच नाही. असे खूप सारे धबधबे आहेत जे तुम्हाला कासपर्यंत जाताना तुम्हाला लागणार आहेत. आणि त्या धबधब्यांमध्ये तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकता विथ फॅमिली. जाता जाता तुमचं बरंचसं एन्जॉय होऊन जाईल. आता ही फक्त आमची गर्ल्स ट्रिप होती. म्हणजे आम्ही एवढा एन्जॉय केला की काय सांगू तुम्हाला. गाडीत तर आम्ही एक गाणं सोडलेलं नाही, एवढी गाणी सगळी ऐकली, त्याच्यावर नाचलो, खूप नाचलो, खूप मजा केली. त्यानंतर आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो, ते म्हणजे कास पठारला. आणि कास पठार म्हणजे इथं फुलं वगैरे असतात, पण आता या सीझनमध्ये अजून फुलं नाही आहेत. ऑक्टोबरपासून म्हणजे सप्टेंबरच्या पुढे म्हणजे ऑक्टोबरला वगैरे फुलं चालू होतात, त्यावेळेस अजून बघण्याचा नजारा वेगळाच असतो. पण आज आम्ही खास आलो होतो ते म्हणजे आम्हाला इथं जे धबधबा त्यांनी बनवला आहे तर त्या धबधब्यामध्ये फुल एन्जॉय करायचं होतं. येताना पण बरेचसे धबधबे लागले, पण ते काय आम्हाला तिथं थांबता आलं नाही, कारण इथून आम्ही जाताना सगळं काय कव्हर करणार आहे. हाय, चला चला चला, भिजायच्या तयारीने आलेत ना सगळे. ए थांब थांब थांब, शरू थांब बाळा. अगं बाई, ह्यांचं फोटो सेशन काय संपतंय की नाही? कुठं मेमरी इथंच फुल करणार आहे, खाली जाणार नाही तर. तर जेव्हा पण तुम्ही कास पठारला याल ना तेव्हा वरूनच पाणी नुसतं बघता, इथं खालच्या बाजूला या. आणि इथले दगड वगैरे आहेत ना ते अजिबात घसरणारे वगैरे असं निसरडे नाही आहेत. त्याच्यामुळं मी शरूला पण फुल एन्जॉय करून दिला. शरू पण भरपूर भिजला होता, म्हणजे पूर्ण आम्ही पाण्यातच बसलो होतो असं म्हणायला हरकत नाही. इतकं भिजलो ना, भयंकर भिजलो. आणि मेन म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे बाकीच्या धबधब्यांवर कसं असतं बघा, शेवाळा वगैरे चाललं असतं, त्यामुळे पाय घसरण्याची पडण्याची भीती असते. पण इथं तसं अजिबात नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही वरूनच फक्त न बघता इथं खाली येऊन मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करू शकता. कसं काय झालं एन्जॉय? अजून सगळे जण ओल्याच कपड्यात बरं का, कपडे वगैरे कुणी सुद्धा चेंज केलेले नाहीत अजून, असेच आहेत भिजून सगळे. आणि आता लागलीच भूक, त्यामुळे असेच जेवणार आहेत सगळे. आता इथं थांबले बघा आम्ही जेवायला, बघा इथं थांबले जेवायला. प्रत्येकानं आपापली सीट पकडून ठेवली. कसं वाटतंय तुम्हालाच? कसं वाटतंय सांगा, तुम्हीच नाही कशात एन्जॉय केलं? आणि बघे ना एन्जॉय केलं ही बघा कुडकुडणारी कशी पाण्यात कमी भिजून सुद्धा कुडकुडायला लागले.
चला 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 चला. काय या की म्हणाव पत्र कुठं आहे? आहो ए भाज्या घे, त्यात पत्रात भाज्या घे. त्याने बोलव जेवायला या दादा. इथे सगळे जेवायला बसलेत. कसे बसलेत बघा. एक वर बसली तर एक खाली बसली, 2 पायांवर, एक मांडी घालून बसली आणि एक डबा घेऊन थांबली हातात आणि दुसरी काय करते, वाकली खाली. आणि कशी गाठलेली थांबली मुलगी का. असा आमचा एकदम फुल एन्जॉय झाला. एन्जॉय म्हणजे भयंकर एन्जॉय झाला. त्यानंतर जाताना ना आम्हाला एक महादेवाचं मंदिर लागलं. म्हटलं चला आता जाता जाता ह्या मंदिरात पण जाऊयात म्हणून मग इथं थांबलो. आणि मंदिर खूप पुरातन आहे आणि छान आहे. म्हणजे छान वाटलं या मंदिरात पण आल्यावर, कारण पहिल्यांदाच मित्र आले होते. बाकी सगळ्यांनी हे पाहिलं होतं मंदिर. म्हटलं चला आज आपण पण जाऊन येऊयात. आणि वातावरण सगळं एवढं छान झालं होतं ना, बाहेर सारखी रिमझिम रिमझिम चालूच होती. आणि त्याच्यामुळं आम्ही त्यात कपडे बदलले नव्हते, त्यामुळे एवढी थंडी वाजत होती ना, भयंकर थंडी वाजत होती. पण कोणी एन्जॉय करायचं काही सोडलं नाही. सोबत एन्जॉय पण फुल केला आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी देवदर्शन पण छान झालं. सततचा रिमझिम पाऊस तर होताच. सोबत जे आम्ही धबधब्यामध्ये जे भिजलो होतो त्याच्यामुळे ते कपडे पण तसेच होते अंगात. त्यामुळे सगळी एवढी गारडलेली ना खूप जास्त. त्याच्यामुळे इथं माझं कडक कसं चहा प्यायला आलो होतं सगळेजण. आणि चहा येऊपर्यंत कुणालाच दम नव्हता. तोपर्यंत त्यांची कडकड बघा, तोंड वाजायला लागली होती अक्षरशः त्यांची, एवढे पूर्ण थंडी वाजत होती. त्यामुळे इथं मस्त असा गरमागरम कडक चहा केला. ह्या काकूंनी चहा दिला होता आणि चहाची चव खूप छान होती. आता आणखी गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे, तर तुमचं जर असं काही विचार चालला असेल की तुम्हाला कासपठारला येऊ की नको, कसं आहे वगैरे, तर तुम्ही आवर्जून या, नक्की या. पण एवढा मस्त एन्जॉय तुमचा होईल ना, एकदम भारी. आणि सगळ्या धबधबे वगैरे जाता येता भरपूर काय होते, त्याच्यामुळे एन्जॉय फुल होणार आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास्त या. सगळ्यांना बाय 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 कर ना, बाय कर, बाय. चलो ट्रिपचा दिन झाला. तर अशी होती माझी सगळ्यात पहिली माझ्या मैत्रिणींच्या सोबतची ट्रिप. कारण ह्या नवीनच माझ्या बनलेल्या सगळ्या मैत्रिणी होत्या आणि ट्रिप काय मस्त झाली. सोबत आता दिवसभर सगळं एन्जॉय केलं, सगळं केलं. आता घरी गेल्यावर तर काही जेवण बनवण्याचा मूड नव्हता. त्याच्यामुळे संध्याकाळी काही ठराविक 2-3 जण आम्ही मिळून जेवायला बाहेर आलो होतो आणि इथं जेवण वगैरे एन्जॉय केलं. जेवणाची चव एवढी खास आवडली नव्हती, पण घरी बनवायचा कंटाळा म्हणून आता हे सॅक्रिफाईस थोडंसं. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय बाय.